तर मंडळी ऐकलास काय मी काय म्हणतोय, परवा दिवशी तुम्ही माझा एक लॉग बघितला तुसाच्या डोळ्यांबद्दल. आता तुमका त्याची पुढची प्रोसेस मी दाखवतोय. बघा या ठिकाणी 30 लिटर पाणी घेतलं, या ठिकाणी थोडा गवत घेतलंय, हे असले प्लॅस्टिक ट्रे घेतलंय, ह्या 22 टीम असा आता पाण्यात जरा जरा घालतलंय. जर्मिनेटर आणि 22 टीम ह्या बुरशीनाशक असा, त्यासाठी या पाण्यात घालतात. आता हे सगळे डोळे ह्या पाण्यात 15 मिनटं बुडवून ठेवायचे. ह्या असा नारळाच्या किशीपासून तयार केलेला कोकोपीट आणि गांडूळ खत पण यात मिक्स असा. कोकोपीट थोडा थोडा ट्रेत भरून घ्यायचा. त्यानंतर उसाचे डोळे सगळे आत घालायचे. नंतर सगळे ट्रे एका लाईनीत लावून घ्यायचे. नंतर कोकोपीटान सगळे डोळे मुजून टाकायचे. त्यानंतर वर पाणी मारायचा. आता ह्यावर काळ्या कलरचो कागद घालायचो. हे इकडे ह्या साईडला काय काय कोण लिहिले? आणि हा सकाळी तुका करून कोण दिला कोण ना. लिहिले सांग, कोण लिहिले? अरे एवढी त्याची पाखरा अवधूताचे बाबा येऊ दे, थांबूक सांगा. येतंय, मी तोपर्यंत बोलत होता. येतंय, हे पण महत्वाचं काम. अरे प्रभू हा तुझा करतो भाव देऊन तू धुपून तुझ्यात झाला. राहू. चल. अरे तू इलेक्शन ते जाऊचे नाही. मग असू दे तर. जरा थांब. माझी कामं नाही रवली. झाला की आता केमलो घातलं गेलंय. घाल घाल. ह्याच्यावरती हो घाल घाल. आण दादा. ते आण गं. कशावरती काय काय टाकतोय? आता हे पानं कशावरती टाक टाक टाकायचं? टाक टाक वर. गवतावर हो, इकडे 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 टाक इकडे. शेतीसाठी किती काम लागतंय. तर मंडळी माझे आता उसाचे डोळे ह्या ट्रेत लावून झालेले असतात. ते आता नंतर कसे रुजून येतले तुमका त्याचो 8 दिवसांनी मी लॉग दाखवतलंय. आता ह्या 8 दिवसांनी उघडायचा, मग ओपनच ठेवायचा आणि रोज पाणी घालत राहायचं एका कोंब मोठे होईपर्यंत. चला तर मग मंडळी, लॉग आवडलो तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.